गेल्या काही आठवड्यामध्ये महापूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कहाण्या ऐकून त्यांच्या कठीण प्रसंगात एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून कर्तव्याच्या भूमिकेतून काय करता येईल असा विचार मनात होता। आज बार्शी तालुक्यातील कारी व दहिटणे या गावामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सपत्नीक भेट देऊन त्यांना प्रत्येकी 1-1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली। अजून 30 शेतकऱ्यांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये मदत म्हणून देणार आहे। कारी गावातील शेतकरी कुटुंबातील मयत गंभीरे यांच्या कन्या दुर्गा हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस सेवेत जाण्याचा निर्धार केला। तिच्याशी संवाद साधला, स्वतःचा आणि पत्नीचा मोबाईल नंबर देऊन भविष्यात कोणत्याही कठीण काळात हक्काने फोन करण्यास सांगितले। स्वप्नांचा पाठलाग करत असताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही मदत फिक्स डिपॉझिट स्वरूपात तिच्या नावावर जमा करून अभ्यासाच्या काळात त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला। दैठणे गावातील मयत शेतकरी लक्ष्मण गवसाने या कुटुंबातील मुलगा आणि मुलीच्या शिक्षणासाठी देखील 1 लाख रुपयांचे सहाय्य सुपूर्द केले। निघून गेलेल्या व्यक्तीची उणीव भरून काढता येणार नाही, पण सामाजिकतेचे भान ठेवून समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने अशा नुकसानग्रस्त शेतकरी आणि कुटुंबासोबत खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।